आलं मग काय आलं म्हणलं काय पत्रिका आहे का ते हा पत्रिका आली वाटते. हो ना बा पत्रिका आहे ना ते मग काय देडके साहेबाची इकडून आली ना पोरीची इकडून आली आपल्याला और अलमते गलमते दिले सर पाठवू तेच वाचून राहिलो होतो सकाळपासून खिशातून नाही काढणं झाली और 7 वाजले तरी आता. असं असं म्हणजे तिकून आली का आपल्या देणकीची आहे का असं असं मारते झालं नाही मला मारत राहा धुटकीची. त्याची नाही आली अजून पण हे आले आम्हाला हो आपलं अलबते गलबते पाठवले लोक. मला तर आली नाही त्याच्या पोराकडची नाही ना पुरीकडची नाही मला तर आली नाही बा कोणाची अजून. नाही ना हो याच्यातच आहे तुमचं नाव तिघाचं नाव एकातच आहे हो पाकिटावर माया आहे और तुमचं अंद्रे आहे आणि छोट्याचं अंद्रे आहे. हो तिघाच नाव आहे का बरं बरं ठीक आहे काय पत्रिका वाच बरं ते कसं काय द्यायचं तर काय वाच बरं. असं बा तू मला कुठं वाचता येते वाच रे छोट्या वाचून दाखव. श्री बहिरम प्रसन्न चिसोका राणी श्री भुजंगराव गोबराजी देणके राणा शेंद्री यांची सुकन्या आणि चिरंजीव मारुती उर्फ बुटकेश्वर. काय बुटकेश्वर आहे का बुटकेश्वर असं शुभ नाव निघालं असं नाही का बुटकच आहे ना असं बुटकेश्वर पुढे पुढे वाच. तुम्ही मला म्हणत नको बोल ना पूर्ण होऊ द्या ना. चिरंजीव बुटकेश्वर उर्फ मारुती श्री मुंशीराम सकाराम धुटके यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा शुभविवाह सोहळा दिनांक 17/11/2024 रविवार वेळ 11:35 या शुभमुहूर्तावर करण्याची योजलेली आहे व पारंपरिक जुन्या पद्धतीने विवाह केला जाईल. आमचे राहते घरी शेंद्री निमंत्रक भुजंगराव देणके शेंद्री व अलबते गलबती परिवार. बाकीचं आहे समजा बस बाकीचं वाचून घ्या तुम्ही काय काय नाही त्याची ते हो त्याची सोयरे धायरे बरं या मग आता उद्या 17 तारखे रविवारी आहे म्हणजे 11:35 बरोबर ते जाऊ दे आपल्याला आणलेल्या दिवशी निघायचं ना रे ते विषय नाही पण आता पत्रिका तर पुरीकडची आली समजा मारतेच भेटेल म्हणा अक्षिता येतेच घरी. चला मग आता आहे बा मी काय म्हणतो आलो मग उद्याचं कसं करता धाब्यात आता 2 दिवस कसं करा म्हणलं. आम्ही काय म्हणणार लक्षण भाऊ आता आम्हाला अलबते गलबते आधीच सांगितलं होतं की तुम्ही करू सवरू लागाली आम्हाला 2 दिवस आधी. तर आम्ही चाललो आता एसटीनं तिकडे हो तर म्हणलं त्याला कसं कोणी करायला नाही जास्त तेवढा सपोर्ट होते बा बरोबर म्हणलं धाबा 2 दिवस तुम्ही बंद ठेवा का तिकडे दुसरे माणसं बा. बरं जाऊ दे मग आता बा बंदच ठेवून टाकू जाऊ दे आता काय करतं नाही का तुम्ही नाही अलबते गलबती नाही मी एकटा काय करणार एक तर मारती म्हणे थांबा 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 हो त्याच्यानं मी काही येत नाही मग आता 2 दिवस धाबा बंदच करून टाकू. जा मग तुम्ही आज तुमच्या थैल्या गिऱ्या घ्या पैसे किती आहे का द्या लागते मला काही. पैसे द्या ना आता आम्हाला ते ऑर्डर घ्यायला लागत का हा तुम्ही काय घेता म्हणलं ऑर्डर तुम्हाला नाही घ्यायला लागत का. आम्हाला काय लागते आम्ही पोराकडचे तुम्ही पुरीकडचे तुम्ही काय घ्या लागते आम्हाला काय लागते. पहा तुम्हाला काय द्या असते पण आम्ही देऊन राहिलो म्हणला हो आम्हाला आमचे असं करा 5-5 हजार देऊन द्या आमच्याजवळ हो बाकी मग हिशोबातून काढून घे जा. बरं ठीक आहे देऊन देतो मग आता हो चालले म्हणता एसटी ना जा मग चला उशीर नका करू अजून एसटी चालले जाईल चला 5-5 देऊन देतो तुम्हाला घ्या थैल्या. आलोच आम्ही थैल्या ओकेच आमच्या बस तुमचीच वाट पाहू राहिलो होतो चला म्हणून आलो बघा. काय कुठं चाललं म्हणलं काय सामान सुमान कुठं छोट्या काही नाही तुम्ही दिसले आम्हाला हो तिथून आलो आम्ही एसटी लागायची आम्ही चालू शेजारीले हो कसं तिथं लग्न आहे ना आपलं याचं देणकीच्या मुलीचं तिथे चाललो आम्ही. अरे बाबा मग मी त्याच लग्नाले पण मी पोराची इकडे चाललो हो रामपूरला चाललो होतो मारुतरावच्या घरी आपलं कसं मेवना सांग ते तर म्हणलं तुम्ही मग तिकडे चालले वाटते नाही तिकडून आले पत्रिका ना ते अलबते गलबत नाही का त्याचे समजा देणके साहेबाची जवळ हो आपल्या धाब्यावर आणि लक्षण ठेवायच्या ते म्हणे मग लवकर या म्हणजे जरा असं करू सवरू लागायला मदत होते म्हणे. हो ना आम्ही बाबा उद्या सकाळी चाल म्हणलेले पण नाही म्हणे निघतं कसं मारुतराव काही सूचना देऊ राहिले म्हणून आता हर्टिंग ना आता चला म्हणलं बा यार पाणी हे ते आता उद्या परवा 2 दिवस कसं जरा कामोकामी लागतील जवळ म्हणलं. हो ना मग तेच म्हणलं म्हणून आम्ही चाललो हो आता धाबा बंद आहे 2 दिवस हो चालले तिकडे. बरोबर काय अंदर घेतलं वाटते नाही हो काय अंदर ते घेतलं ना टेबल फॅन घेतला मी आणि आपला आलबोंगाने घेतला गॅस देऊन द्या म्हणलं बा काही ना काही. सर हो का नाही मस्त घेतलं ना हो बरोबर आहे हो बरं ठीक आहे मग या मग जा आता आम्ही जातो एसटीत बसतो मग चला ओके हो या मग भेटू मग आता तिथं लग्नात नाही का हो चला या मग तुम्ही आम्ही हाच तिकडे तुमची सोय करायला चला मग हो जा मग हो आम्ही निघतो ठीक आहे. कोणी सरपंच भाड्यानं आले वाटतं काहीतरी नाही म्हटलं मावशी तुम्ही कुठच्या आहे म्हटलं काही ओळखल्यासारखं नाही वाटत आम्ही बांगड्यासाठी कार्यक्रम आहे मारुतीच्या घरी तर या म्हटलं ते सांगण्यासाठी आलो होतो हो पण तुम्हाला ओळखलंच नाही बाबा वर्ष झालं ना बाई आम्हाला इथं मग काय 1 वर्ष झालं म्हटलं आम्ही चिकनी डोंगराच्या इथं ट्रॅक्टर चालवायला आलो होतं आमचं पोरगं पहिले मग इथंच राहून गेलं ते मग मी आली इथं आता सून आहे लायना नातू आहे सगळं पद्धतशीर आहे इथं भाड्यानं राहतो आम्ही सरपंचाच्या. त्यानं पाहिलंच नाही तुम्हाला ते कसे आले असं पण तुमची त्याची भेट नाही झाली कधी मारुतीची सक्की बहीण आहे म्हटलं ते आणि मी माझ बहीण तुम्हाला मी तर ओळखतोच हो का सक्की बहीण मारती नाही हो का आले का बाबा बरोबर काय आता बांगड्याचा कार्यक्रम आहे का मग हो द्या तुमच्या सुनबाईल पाठवून हो या मग आलीच नाही ना बाई ते अजून 8 दिवस झाले तर हो इकडे आमचे खाप्याची येले पोराची येले आमची येले पण काय काळजी नाही दिले नाग दिवाळीशिवाय येतच नसते ते पण आता झुंबरनं फोन केला राहती तर आता सकाळी बहुतेक येईल ते बरोबर द्या ना पाठवून मग जसं उशीर झाला काय हरकत नाही द्या 8 दिवस भरात पाठवून कधी द्या हो द्या बाकीच्या बाहेर सांगून द्या माई पोरगी आहेत ना माहिती तुम्हाला जगनची हो मावशी झाली इकडे सरपंचा घरून आलो देवदास भाऊजीतून आलो तिथून ते लक्ष्मण भाऊजीतून आलो हो चालू आहे आता जे राहिले ते चाललो तिकडे बरोबर ये भैया हो काय करतो बाबा नवरा काय मला माहिती नाही बाबा तुमचं काय कुठच्या कोणत्या गाडी असतं तिरकुड्याला असतो ना मी आमच्या घरचे कंडक्टर आहेत हो एसटीत नाही मग त्याचं काही होत नाही आता ड्युट्या लागल्या निवडणुकीच्या एसटीच्या म्हणून मग आता त्याचं काय होते काय नाही त्या दिवशी लग्न ते सगळं एकाच झालं ना बाबा आता ते काय करणार आहे बरं जाऊ तू आले ना जा आता द्या सगळ्याला आवाज द्या करा ते कार्यक्रम आपला बांगड्याचा. बोलावलं तुम्हाला सगळ्या बाया म्हणलं बांगड्या भरासाठी हो लवकर या म्हणे सगळ्या बाया थांबल्या
बाबू त्याला म्हणा आपापल्या भरान जा तुम्ही, मी येतो ना म्हणा. माय कसं आहे ती यायच्या आहेत घरी, ते आले की तुम्ही. आवाज झाला बाबा, आले का म्हणलं, कुठे आहे तुम्ही? इकडे म्हणलं, इकडे हो, पहिले इकडे या. कल 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 ते बैलबंडीचं केलं ना ओके, आपल्याला जाणं लागत का? काय म्हणत होती? अहो ते बांगड्या भरायला जावं लागते, द्या ना 50 रुपये. 50 रुपये नाही टाका लागतं तिथं, काय फुकट असते का? हा, माझं चिल्लर नाही ना. असं म्हणजे मला चिल्लर चाललं मलाच मागत जा, मग म्हणतो मीच खर्च करतो. थांबते तुम्ही, किती रुपये? 50 टाका लागते का बाबा? 50? मग 10 रुपये टाका का शक्य का म्हणलं ते? हो 50 रुपये डझन बांगड्या झाल्या ना, मग डझन बांगड्या भरायला लागते. हा ना, द्या 50 द्या ना 100 द्या. असं म्हणजे हे त्याला भरते ती त्याला भरते, हे त्याचे पैसे देते, हे यायचे पैसे देते, म्हणजे झालं इकडे तिकडेच आहे, म्हणजे कोणालाच काही फुकट नाही. असं 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 आहे का? मग काय म्हणजे समजा मग आपल्या पैशानंच भरण्या झाल्यासारखे आहे. हा म्हणजे आता मला वाटलं मारुतीची बुटीच भरते का बा तुम्हाला? तसंच असते ना, मग आपल्याला ते भरते तर मग आपण नवर देवाच्या मायला भरत नाही का हो? मग त्याचे पैसे आम्हाला द्यावं लागते ना, ज्यानं भरून दिले त्याला. त्याचं काही नसते, काही ते बाया घेते, काही नाही घेत. ते काही नसते त्याचा विषय. पण आपल्या मनाला चांगलं वाटते पैसे आपण दिले तर. द्या 50 रुपये. असं आहे समजा ते नाही का? बरं बरं, मला काही माहित नव्हतं बा. बरं ठीक आहे, 50 देऊन देऊ का? बरं ओके. बाबा 50-60 रुपये म्हणलं, आता लय बायाचे भरून राहिले मी. जरा पद्धतशीर लाभ आता म्हणलं बा, घर मालकी मी आता सांगतो कळत दिला मला 50 च्या पुरत नाही, बरं काहीच नाही उरत आम्हाला धंद्या. हो ना, पण दोन्हीचे सारखेच भाव लावता का तू? सलई बी तसंच आणि ते टिकल्याच्या बांगड्या बी त्याच भाव. कमीत कमी जास्त कर ना. साध्यावाल्या 40 न कर, प्लेनवाल्या, आणि बाकीचे टिकल्याचे 50 कर. काय ते लग्नात इतका खर्च करता तुम्ही आणि आमच्या चिल्लर धंद्यावाल्यासाठी इतकं बारीक पाहता? इतकं हे नको करू बाबा, लय टिकते ना बांगड्या, काही उरत नाही आम्हाला. मला करणं म्हणून करणं आहे. जाऊ द्या म्हणलं 50 द्या बाबा, काही उरत नाही. बुडी गाणी बी जास्त करते बोलू. हे पा मी काय म्हणलं, आई राहू दे ना, देऊ दे ना 50 न. आणि म्हणलं बायाचे पैसे नको घेऊ दे. सगळ्याला तूच भरते. नाही तर मग तिकडचे घेणे निकडले देणे सगळं देऊन टाक. भरा म्हणलं मावशी तुम्ही, पैशाच मी पाहतो काय. आहे मारते पोरग, 40 न देत होते ना बाई. बरं द्या बाबा, भरा म्हणलं आता एक सगळ्याला भरा मग. देऊन देतो 50, जाऊ दे तिकडे. आता एकुलता एकटं म्हणलं आता काय बुडी झिकझिक करते. जाऊ दे म्हणलं, जाऊ दे. पैसे कोणापासून घेऊ नको म्हणलं मावशी. कोणी पैसे देऊ नका, मी देईन ते सगळे पैसे. काही टेन्शन नाही, भरा बांगड्या. रे बाबा मारती, आमची इच्छा आहे ना नवरदेवाच्या मायले, म्हणलं आम्ही आमची कोण बांगड्या भरणार आहोत. भरा म्हणलं बाई, पहिले आमच्या भरून घ्या, मग आम्ही त्याला भरतो. करा, सुरू करा. अरे बाबा, इकडे आलोच नव्हतं का मारती मी? तेच तर म्हणलं बा, काय काय नाही गाड्या आणि हे ते काय रंगरंगोटी वंगण हे ते सगळं ओकेच केलं वाटते गाड्या. तिकडे 5-6 रस्त्याने दिसल्या, हे अंदर आहे इकडे. काय करता आता, आपल्याला बैलगाडीनं जावं लागते म्हटल्यावर मग आता कराच लागणार ना काही ना काही. शेवटी आता माझ्याजवळचे पैसे दिले मी काही जणायले. मला करावा, चाक दुरुस्त करा, कोणा जू दुरुस्त करा, सगळं ओके करून टाकलं. मारती ते सगळं काही असू दे हो, पण डमनीचा धुरकरी आपणच होईन रे बा. सांगू राहिला, आता सांगू राहिलो मी. अरे तू काय राहिला? मी हवरा का? तू नको, तुला जेव्हा ते बी घेत होते. अबे झुमऱ्या, ट्रॅक्टर चालवून नाही ना ते, सोपं नसते डमनी हाणं. तुला नाही घटत ना ते, तुला नाही माहित. ट्रॅक्टरवाल्याने ट्रॅक्टरचेच कामं करा. मग मारते मी हवरे बा धुरकरी तुया, सांगू राहिला आता. होणार बा, होणं त्याच्यात काय मोठं आहे हो. पण आपल्याला कसं आहे, 16 तारखेला निघायचं आहे हो. कारण की एक दिवस आपला व्हिडिओ पडला, त्याच्यानं आपल्याला कसं आहे थोडंसं मागचं पुढे करावं लागते आता. तर आता पहिले समजा बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर मग ते बायाचा नानोरा गिनोरा देवकोंडी इतर हे जे कार्यक्रम आहे बाकीचे अवेअर पद्धत येते आज आणि उद्या आटपून घेऊ पुरे. आणि बिलकुल 16 तारखेले सकाळीच आपल्याला डमणे गाड्या बैल घेऊन एक साथ बिलकुल आपल्या मंदिरापासून निघायचं आहे. या प्लॅननं आपल्याला पद्धतशीर काम करायचं आहे, समजलं का? हो ना, समजलं मला. हे जे चिल्लर चालर कार्यक्रम दिवसभर निपटून घ्या. हो, नानमुखाचं जेवण दुपारी पंगत हे ते करून टाकू. संध्याकाळच्या पायरी मेहंदीचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम आणि मिरवणूक गावातून एक आपली चक्कर. आणि सकाळी आपले निघाले चालले. चला आपल्या इकडे तर ओके आहे, पण नाही म्हणलं मारत राव. तिकडे मग ते काय हिरवा मांडव देतो म्हणे, मग हिरवा मांडव आहे का नाही? कसं काय द्यायचं? आता काय करते ना, ती हिरवा मांडवाची व्यवस्था आपल्याला काय करावं लागते? आपण आपल्या इकडं करायचं, बाकी आपण काय म्हणायचं येईल. अरे म्हणाचं म्हणजे काय व्यवस्था आहे? एखादा फोन लवून त्याला विचारपूस करून घ्या, हिरवा मांडव आहे का नाही अजून. मग तुझ्या बुडा माहित नाही का फालतू? मग अजून नसतीचे भांडणं नाही झाले पाहिजे का शांताराम भाऊ? हिरवा मांडव देतो म्हणे ते. का हे असं थोडी काही आपल्याला चालणार आहे झिल्लीचा आपला हे कापडाचा. मग आता ते करूनच राहिले असेल ना, ते का तयारीत नसेल का? नाही ते असं का नाही, ते आपल्याला पाला नाही तर मग आपल्याला म्हणजे बैलगाडी नशी या यानंच या तसंच या. आणि ते म्हणजे सांगतं मग एक पर्यंत दिन तसं तसा मंडप टाकू. मग आपण काय मागं हटायचं आणि एक तर बुडायला मग माहीत झालं तर अजून फालतू कोण करायचं तिथं. म्हणून आधी विचारलेलं बरं नाही राहत का? पण मग तेच सांगितलं शांताराम भाऊ, मी म्हटलं दोघाले तुम्ही सांभाळायचं काम करा लग्नात, बाकीचं काही काम करू नका एक परी. हो ना, मग तेच तर आहे. माझ्याकडे तेच काम दिलं मारतील ना, की बा दोघांचं मनोमिलन झालं पाहिजे. हो तर मी करतो बरोबर, काय करायचं ते दोघाला हँडल करणं माझं काम आहे. मी विचारून पाहिजे त्याला काय म्हणतो, असं तसं म्हणजे बरं राहते. चारा पाण्याची व्यवस्था आहे नाही आहे, बाकी सगळं विचारपूस करून घ्या. तेच म्हणलं झालं ते विचारपूस, भाजी गिजी हे ते सगळं स्वयंपाकाचं चांगलं करणार आहो म्हणे. पहिल्या दिवशी बेसन पोळी असं तसं म्हणे. बाकी काही विषय नाही, तरी एक खेप लावून देतो मी. हिरवा मांडवाचं काय बा? आणि तेच म्हणलं, पण बाकी बा धुरकरी मारती, धुरकरी मीच होणार रे बा मग त्या डमनीचा. होणार आहे बा, आम्ही का नाही म्हणून राहिलो. चला भूषण, तिकडल्या गाड्या ओके करून घ्या बरं, जा बरं. हो तिकडचे पाहून घे जा. हो पाहून राहिला ना, चालू आहे ना. हो मोठे गेलेले तिकडे, ते आणायला सामान. हो चाललो.
जमला तर नाही का आता धुरकरी तर झाला काश्या बस रस्त्यानं झालायचा कार्यक्रमच होणार आहे. बरं मग मारती एक वेळ फोन लावून द्या म्हणा शांताराम एक वेळ फोन लावून द्या आणि आम्हाला कसं जाणार जरा लवकर एक ट्रिप आहे आजचे दिवस बस उद्यापासून मग इकडे जाऊ आम्ही. बरं पाहतो विचारून काय म्हणते हिरवा मांडवाचं. हो ठीक आहे. आले का मंडपवाले आले का? बरोबर ते आले म्हणा आता सुरू करून द्या म्हणा लवकर हो आज आता दुपार पण मंडप झाला पाहिजे म्हणा पूर्ण. संध्याकाळी ते आचारी गिचारी येऊन राहिला तिकडेच ते बुंदी गिंदी काढतायत रातची मग समजलं का? करून टाका आम्ही येतोच तिकडे आता इथं हे झालं की ठीक आहे मग. आले म्हणते मंडपवाले आता वावरातला मंडप टाकणं सुरू होऊन जाते. तर मी काय म्हणत होतो आपलं समजा आता आचार्याचं संध्याकाळी सांगितलं आपण मामा लुटेले संध्याकाळी 8-9 वाजेला पोचून जाते मग. बाकी सामान किराणा हे ते सगळं आलेलं आहे ना आपलं. हो सगळं बिलकुल आहे काहीच टेन्शन नाही इकडे फक्त घेऊनच जाणार आपल्या ट्रॅक्टरांनी काहीच विषय नाही राहिला. नाही काय बाबा लुटेरे काय म्हणलं हो ते आहेत का आचारी आहेत का ते पहिल्या आचार्याने चॅट दिली आता यायला सांगितलं मी संध्याकाळी येतो म्हणे आज. अरे बाबा ते बाबा भाऊच हो बरं आहे ना मग ते असला तर चला बरं झालं मग मांबो आहे ना यायचं ते आलुपोंग्याचं जे आहे घरी मामा लुटे रे मांबो आहे. बरं झालं ना मग आता हे बी आहे छोटे आहे आलुपोंग आहे आम्ही दोघं आता आहे तुम्हाला काहीच टेन्शन नाही होते बाकीच्या गावातले धावणार आहे. आपण काळजीच वाटते ना लग्न होईपर्यंत पोरीचा बाप म्हणलं की मोठी काळजीच ती जीवाले. आता घनघणीचा फोन आहे रामपूरून आला. हॅलो बोला बोला शांतारामजी बोला. काही नाही सहज लावला होता काय म्हणते पाहुण्याची धामधूम हे ते आले मग काही पाहुणे रावणे असं तसं चालू झालं. आता आज आमचे कार्यक्रम आटपून घेतो आम्ही सगळे बस उद्या मग हजर. बस का आता मंडपवाले आले तर आम्ही बी आता तयारीतच आहोत. आजचे आपले कार्यक्रम आटपून घेतो झालं या तुम्ही उद्या बिलकुल सकाळी या हो काही वांधा नाही. हो म्हणला पण एक थोडंसं विचारायचं होतं म्हणजे कसं म्हणजे वाद व्हायला नको तुमच्या कानावर टाकतो गोष्ट. माझ्याकडे कसं आहे आता मला तुम्ही सारखेच आहे मग श्याम भाऊ सारखेच आहे म्हणलं ते आम्ही बैलबंडीतच येऊन राहिलो तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण तुमचं ते आपलं हिरवा मांडप देणार होते तुम्ही अशी एकानं किल काढली तर म्हणलं हिरवा मांडवच आहे ना समजा म्हणून म्हणलं नाही तर मग अजून बघतात ती भांडणं मारुतीचे कसे तुमचे जवळचे बाबा अजून नाही झाले पाहिजे तिथं. बरं हो ना मग हिरवा मांडव म्हणजे काय इतक्या मोठाचा हिरवा मांडव असते का? हे आता माझ्या अंगणात जे देवकुंडी करतो का तिथं टाकून राहिलो मी आता बाहेर टाकतो समोर. हे इथचा काढून घेतो आता सध्या रात्री झोपा गिपाच्या हिशोबाने टाकला होता. इथं बाहेर समोर पूर्ण हिरवा असा घरापुढे टाकणारच हा मी आता 2-4 बैलबंड्यांना घेऊन येतो ना मी आता डाकूया हे ते सगळ्या आंब्याच्या अजून बाकीच्या उंबराच्या जे काय असतील ते सगळ्या जामुईनीच्या असं पण आणणार आहो. नाही हो तसं नाही ना ते तुम्ही काय म्हणलं होतं बोललं तसं चाललं पाहिजे माणसांना. आता तुम्ही काय म्हणे हिरवा मांडपात लग्न घेऊ ना म्हणे आपण असं म्हणणे तुम्ही. मग आता काय मग ते एवढ्या मोठ्या लोकांचा काय वावरात अर्ध्या एकरात ते मंडप व्हायचे काय त्याच्यावर काय हिरवं काय म्हणजे तसं होणार आहे का ते एवढे मोठे किती झाडं तोडू मी. तू बोलतो का बरं हे बघ एक मिनिट हे शिवलाल भाऊ काय म्हणते एक मिनिट याही संग बोला तुम्ही बोला हे घ्या याही संग बोला म्हणलं शिवलाल भाऊ. नमस्कार देणके साहेब मी काय म्हणतो होतो थोडंसं कसं समजदारी कामं घ्या आता. लग्न कसं आहे म्हणजे कसं वांदील कामं नाही आले पाहिजे. एक तर लग्नावर आहे इग्न दुनियाभराची कोणते लग्न म्हणलं की कोणावर काय येईन सांगता नसते. म्हणून म्हणलं कसं आहे आपल्याच्यानं काही चुकी व्हायला नको. तुम्ही म्हणलं का नाही की बा हिरवा मांडवात लग्न करीत त्यावेळेसची गोष्ट आहे आम्ही होतो त्याच्यातनी सोयरीकीतनी. तर तुम्ही आता असं करू नका तुम्ही जेवढा मंडप टाकला वावरा त्याच्या पूर्ण बिलकुल हिरवाच लागणार आम्हाला. नाही तर तुम्हाला तर माहीत आहे तुमचा युवय कसा आहे डोक्यानं थोडंसं हलका सांगितलं ते आम्ही समजून घेणार आहे म्हणून आम्हाला काय समजत नाही का म्हणून म्हणलं बा वाद झाला नाही पाहिजे. तुम्ही हिरवा मंडप पूर्णच्या पूर्ण टाका. पण आता कसं काय होणार आहे का पुऱ्या लवणाचे आता मी काय झाडं तोडू इतके मोठे टाकू आहे ते काय ताल करू राहायचे फालतू अंगावर पडली कोणा काही नसते ताप नाही होत ना शक्य इतकं असते का ते. मावीन तर होते टीआयची झमक त्याचा नाही का होती राहिलं अलग ते हॉटेलाचं अजून इग्न अलग काय होईन ते हो मारतीचं. अरे मी काय म्हणतो देणके साहेब तुम्ही समजदारीने घ्या ना कुठे हे नका करू. हो आता तुम्हाला बेसनपोळी करतो म्हणे पहिल्या दिवशी आता गाड्या आल्यावर तर आम्ही नाही म्हणलं का चारा पाण्याबद्दल काही जास्त म्हणलं का जसं असं तसं. नाही तर आम्ही तर ढेप म्हणे आमची इकडे बैला गाडीवाले ढेप चारायचा म्हणे आमच्या बैलाले. पण मी म्हटलं नाही बा जे आहे कळबा कुटार त्याच्यावर आम्ही ॲडजस्टमेंट करतो. पण आता तुम्ही हिरवा मंडपातली काहीच तडजोड होणार नाही. तुम्ही काही करा 10 माणसं सांगा आणि पूर्ण मंडप हिरवाच टाका ते कपड्याचा चालणार नाही. हो म्हणून द्या करून टाकू आपण हो म्हणा म्हणलं काही काय काळजी नका करू. बरं बा हो ठीक आहे हो करतो मी हो तुम्ही त्याची नका काळजी करू. हिरवा मंडपच पाहिजे ना. पण तुम्हाला सांगून ठेवून राहिलो इतकं जर तुम्ही बारीक पाहत असाल ना तर बैलगाडीत बैलगाडीतच या लागेल म्हणून तुम्हाला बी सांगू राहिलं आता डमनीनं यानं बाकी गाड्या जर आल्या ध्यान ठेवा म्हणलं कलून लावीन मी. हो ना आम्ही बैलगाडीने शिवून राहिलो आमची सगळी व्यवस्था आहे फक्त तुमच्याच्यानं चूक नको होऊ देऊ. यायला म्हणजे कारणच सापडते ना मग मी तुमच्याच बाजूना ना तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे मग चला ठेवतो मग बाकीचं पाहिजे मग व्यवस्थित जेव्हा खावायची ती सोय व्यवस्थित पाण्याच्या कॅना आहे ते थंड्या व्यवस्थित. हो ना हो करून राहिला ना सोय तुम्ही नका काळजी करू. हो ठीक आहे ठेवा तुम्ही फोन आता आम्ही आमच्या कामी लागतो. हो ते मंडपवाल्यानं सुरू केलं असेल तिकडे त्याला म्हणलं लागेल थांब जरा असं आता. हो ठीक आहे ठेवा आता ठेवा.
म्हणलं आता ते अर्ध्या एकराचा मंडप काय हिरवा टाकणं होणार आहे का सांगा बरं तुम्ही. आपण कसं करू, तुम्ही काय हिरवा करू, ते मंडप म्हणते ना हिरवा हिरवा. हो, चला तिथं काहीतरी सोल्युशन निघत त्यातला. ते छोटे आहे की आमचा, हो ते जरासा कलाकार आहे, त्याला पाहू आपण काहीतरी मार्ग काढ म्हणतो त्याला. हा हो चला चला. बरोबर चला मग काहीतरी सोल्युशन काढू त्याच्यावर. हो नाही का, हो ना आता एवढं मोठं म्हटल्यावर होतच ते का. हो चला. अरे बाप रे, हटे साहब जो अपने आदमी है तो मैंने बोला बुलेट से कौन हमारा पीछा कर रहा है? बोलो हाँ, क्या होता क्या है आपका? अरे बाबा हम हफ्ता वसूल करने आए थे, गाड़ी दी कि मैंने बोला क्या है हालचाल आगे का शादी के बारे में हो। बैल बंडी वो क्या डमनी वमनी निकलने वाली थी ना, है ना वो पक्का है ना। अरे बिल्कुल ना, तुम टेंशन मत लो ना, सब गाड़ी बैल ये सब ओके हो गया हमारा। बस तुमको हम बता देंगे जब गाड़ियाँ निकलेंगे कि नहीं, हम तुमको बताएंगे। पहले 2 घंटे पहले फोन करेंगे कि निकल गए, तो तुम बराबर तैयार रहना बीच में। अपना वो जो काशीनाथ है ना, काशीनाथ गैबानी, वो गाड़ी पे रहेगा धुरकरी। हमने वो सेटिंग कर ली बराबर, तो तुम बराबर उसने 2 घंटे पहले फ़ोन कर देंगे वो। यहाँ पे आ जाओ। तो तुम रास्ते में कुछ भी बहाना बन के कुछ भी करके वो उसको पकड़ना है। वो काशीनाथ बराबर उसको रुका था, बाद में तुम्हारा काम। बस ठीक आहे. 10 किलोमीटरपर्यंत गाडी गेल्यानंतर जवळपास आम्ही तेवढे थांबतो पुढे. तिथून आम्हाला उचला जाय बरोबर सानसुनी इलाका पाहून. बाकीच्या गाड्या पुढे धकू द्यायच्या म्हणा, त्याला बरोबर थांबून द्यायचं. हो ते झालं. तुम्ही 10 किलोमीटर थांबल्यावर आम्ही बरोबर ते गाडीचं चाक खाली काढणार आहोत, त्याची की काढून टाकणार आहोत. ते सगळं बरोबर करणार आहोत आम्ही. काय करायचं त्याचा विषय नाही आहे. फक्त तुम्ही हे सांगा मला, त्याला किडनॅप कुठं करणार आहे? उसको हमारे घर में दूसरे का है, वो तुमको जहाँ पे तुमको पीटा था ना हमने, वही हॉल में बांध देंगे उनको, खुर्ची को। तिथं काय नेऊन राहिले? मग काय तुमच्या डाऊट नाही का? मग हॉटेलनंच उचललं असेल बा. मग पोलीस लोक आले म्हणजे तुम्ही हे बा तिथं त्याला ठेवूच नका. तुम्ही काय करा मी सांगतो तिथं ठेवा. अरे मग कुठं ठेवा, न्या कुठं मग त्याले? बराबर पता बता वो भूतवाड़ी है कि नहीं, भूतवाड़ी का जो आलू पोंगा है, वो अपने धाबे पर रहता लक्ष्मण के, वो गया है शादी में। तो वो उस शादी में है आगे लड़की वालों की तरफ से, तो उसका घर है खाली। भूतवाड़ी में कुछ नहीं रहता, एक आदमी भी नहीं वहाँ पे। बहुत बड़ा बंगला है उसका। उसके अंदर तुम उसको बांध दो, और वहाँ से जो कुछ करना है वो कर लो. ते पाहिला ते. अरे बाबा मी तिथे 10 लाख रुपये घेऊन गेलो तुमच्या रामपूरचे. मग काय तिथं लपलो होतो ना मी. हा बस ते मला माहिती आहे सगळं. झालं ना मग. तिथं नेलं का नाही, कोणी येणारही नाही, टेन्शन येणार नाही तुम्हाला. झालं का? टेन्शन नाही येणार, पण त्याचा बाप पैसे देईल का नाही म्हणलं. नाही तर आम्ही इकडे त्याला नेलं तर ते म्हणून जाऊ दे, नेलं तर नाही. अशी नाही झाले पाहिजे. दिल ना पैसे, आहे ना त्याच्यावर एवढे पैसे. अरे पैशाला काहीच नुपर नाही ना, पैसा लय आहे त्याच्यापाशी. वावर 10-12 एकर आहे ना, आता 2 एकर वावर 27 लाखात घेतलं त्यानं. मग काय तेव्हा पैशाला काही घाटा नाही, कुठून आणले का तू तिकडे काही कर. आपल्याला काय करायला लागते, पैशाची आपण काय चिंता करायची, ते करा त्याची. तर त्याला म्हणा लवकरात लवकर पैसे पाठवले तर नवरदेव इकडे आम्ही किडनॅप केलेला आहे म्हणा. असं तसं तुमच्या परीने धमक्या देऊन द्या तुम्ही. चाचा वो देते हम, उसका कुछ बताना नहीं पड़ता। तो समझो वहाँ से 3,70,000 है हमारे, वो निकाल लेती फिर। अब किडनैप ही कर रहे हैं तो 370 काय को मांग रहे हैं? 10 लाख मांगो, 10 लाख। सीधा 10 लाख होना बोलना, नहीं तो मैं नहीं भेजता बोलना उसको। मेरे को दे देना 2 लाख रुपए। अरे बाप रे, तुम भी हाथ मार रहे बा इसमें? तुम काय को इसमें हाथ मार रहे बा? हाँ हम नहीं देते, हमारे 370 निकाल लेते, हमको बाकी का कुछ झमेला नहीं होने को ना। मग देते तर देऊ द्या ना, घेऊन द्या ना. तुमचं सारखं होऊन राहिलं ना. आम्हाला 2च मागून राहिला आम्ही, 1 लाख दोघाले. बाकी तुम्ही 8 लाख घ्या ना. ले लो हटेले ले लो जान दो. अच्छा ठीक है, फिर 10 लाख मांगते, फिर नहीं देंगे ना, फिर देंगे होंगे उसके पास। हो ना, बोला तुमको ससरा देगा नहीं तो उसका बाप देगा, किसको तो देना है ना। ये हुंडा लिया नहीं उसने, हुंडे के तौर से 5 लाख वो देगा, 5 लाख उसका बाप देगा। या फिर 10 लाख मांगता नहीं कि आपने क्या जा रहा। हाँ ठीक है तो कंफर्म हो गया फिर। हाँ बराबर फोन कर देना हमको। हम तैयार रहते बिल्कुल ना. आम्ही आता तिकडेच गुतणार आहोत. 2 दिवस गाडी आमची बंद आहे आता. मग लग्नाच्याच मागा ना आम्ही. ठीक आहे मग. चला येतो मग. बाकी काही काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर सगळी माहिती डिटेल देत राहीन. चला आमची ट्रिप आहे, जा लागते आम्हाला. काय सांगा मारतील आता. हॅलो. हा बोल रे मारती, बोल. काय काही येतं म्हणलं का? लग्नाच्या दिवशी येतं का तू? कधी येऊन राहिला तू? निघाला का नाही म्हणलं? बिलकुल हे बा मारत राह. संध्याकाळी पोहोचते मी, कोणत्या हालतीत नाही. आता कसं तुला तर माहित आहे इलेक्शनच्या ना, कसं आपल्या मागलं काम आहेत ना. कसं आहे, कुठं काय चाललं काय नाही सगळं आपल्याला वार्ता द्यावं लागते ना वरे. ना आपण राजा लग्न महत्वाचं आहे ना. आपण एवढा दोस्ताना जिगर दोस्ताना आपला पहिल्यापासून बकऱ्या चारणार आहे भाऊ. तू म्हणतं कसं काय होते नाही होत. केलं ना मॅनेज. आता कसं 17 तारीख तेवढी काढून देतो मी, मग भले परी पाहता मग इलेक्शनच्या नादी लागतो मी. येतो म्हणजे येतो ना. लग्नाला हे बा काही होईन तिकडे. येईन म्हणजे येईन मी. विशेष नाही. आज संध्याकाळी मी 100% जरा उशिरा पोहोचतो. बरोबर ये मग. होय बाकी चिल्लर चालर कार्यक्रम आटपून राहिलेत आता. मग कसं गाड्या बैल निघाले की उद्या मग सकाळी आपल्याला समजा जाणं आहे लवकर. ठीक आहे मग. उद्या सकाळी निघणं आहे आपल्याला. ठीक आहे ओके. हो बिलकुल पहा येतो म्हणजे येतो मी. हो काही वांधा नाही. डमणी आहे का मग? कसं काय बैलगाड्या सगळ्या झाल्या ओके? हो सगळी व्यवस्था झाली ना. डमनी बैलगाडी 5-25 गाड्या तयार आहेत. बाकी गावून येऊन राहिले काही लोक. सगळीकडे पत्रिका पाठवल्या आता, काही विषय नाही राहिला. फक्त आता बाकी राहिलं समजा तू नलू मॅडमला विचार तुम्ही काय म्हणते तर. बाकी तर आता जवळपास आले. लखलक्याचं काही ताल बसत नाही म्हणे. तरी बाकी जे आहे ते येऊन राहिले समजा. 17 ऍडजस्ट होते तर. बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. पुन्हा मारती दादा असेल ना.
हो 2-3 वेळा आला, तर तुम्ही थोडे ऑपरेशन थिएटर मध्ये होते ना, म्हणून मी दिला नाही तुम्हाला फोन. हो तर 2-3 वेळा फोन येऊन गेला त्यांचा. उचला तो उचला. हो, बोलते मी त्याच्याशी. उचला. हॅलो 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 हॅलो. बोलल्याशिवाय सोडते का मला तो? हा हॅलो. हा बोल मारती बोल. काय कोणी बहीण येते का नाही आम्हाला मेहंदी लावायला येते का नाही म्हणलं कोणी? हा काय तुम्ही फोन ना उचलत? हा अशी असते का म्हणलं बहीण? मारती दादा कायच करा, आज ऑपरेशन होतं रे. हा हो म्हणून थोडं उशीर झाला. आता बा मोकळे झाले मी. आज येणार आहे मी संध्याकाळपर्यंत. मेहंदी तू काळजी करू नको, मीच लावून देईन तुला. हा विषय नाही. हो ना, पण काही यायला नव्हतं पाहिजे का आतापर्यंत? इकडे बाकीचं सुरू आहे ना. हा हो, आम्ही आता किती गडबड, आम्हाला वाटलं येसान तुम्ही आज लवकर. पुन्हा ते तर वाचले मी इलेक्शन ड्युटीतून. हो इकडे माझ्या हॉस्पिटलला काही 2-3 ऑपरेशनच्या केसेस होत्या. म्हणून जमलं. हो तर मी येणार आहे, नक्की संध्याकाळी पोहोचणार आहे. ठीक आहे मग. हा शालू ताईला सांगून देता म्हणलं, त्याचं जर होत असेल तर. हो, ते दोघी जणी या तुम्ही. हो शक्यतो येणार आहे ते पण. हो, संध्याकाळपर्यंत पोहोचतो आम्ही. हो ठीक आहे. पहा म्हणलं काका, जमली आयडिया आपली. हा जमलं का नाही? पूर्ण हिरवा मांडवच करून टाकला. हा जमला. अरे बोले का हे मस्त केलं का? मी आता म्हणलं कसंच काय करा हे असं दामनानं शिवले का बे? हे डाकोळे लावले का याले बरोबर? हा हिरवं हिरवं करून टाकलं नाही समजा, झाडाचं पानं लावून बरोबर. ते काय आता करू, एवढ्या मोठ्या डांगा कशा काय टाकाव तिच्यावर? हा हो, मस्त असे लहान लहान छोटे छोटे डहाळ्या घेतल्या, दामनानं अशा सुतईनं बरोबर बांधून घेतल्या ते धाग्यानं. झालं पूर्ण मंडपाली व्यवस्थित अशा. हा झालं काम आपलं. नाही आता एक नंबर जमलं. कोणाचं ऐकून घ्यायचं काम नाही आता. चला या म्हणाले का बैलगाडीनं. पुरा मंडप हिरवा आहे आता. हो आता मी काय म्हणत होतो, आपलं गुरुजीचं वावर रिकाम आहे. तिथं आपण बैलाची व्यवस्था केली आहे, बसा उठायची मस्त पूर्ण. तिथं सर्व बैल मस्त झाडाखाली बसतील. आणि तिथं बंड्या गिंड्या एका सोयीनं लावासाठी जागा आहे, त्या वावरात आहे. पाणी गिनी सगळं टाका आहे, टेन्शन नाही. एक खेप तिकडून जाऊन येऊ आपण. कुटार गिटार ते एकदम आपलं गोडाऊनमध्ये द्यायच्या, ते द्यायला टाकून द्यायचं. बाकी काही लोड नाही. बरोबर ठीक आहे ना, मग तिकडचं पाहून घेऊ की आपण चालायचो घराकडे. हो बरं चला मग आता. पण हे बरं झालं राजा आले, हे आलू पोंगाची नेंदी. मस्त आधार झाला आपल्याला नाही का? हो चला आता घरचे काही कार्यक्रम पाहा लागेल ना. बरोबर चला मग आता. सध्या काय रातच्यानं मग इकडेच आपले हे काढून टाकू मग बुंदी नाही का? बाकीचं मग स्वयंपाक ते बाया आणि ते बाकीचं ते लुटेरे पाहून घेते मग. खेळता मी लुटेरेला फोन येऊ राहिला ते. हो बहुतेक संध्याकाळी 7-8 वाजेला हो येतात ते. हो चला मग चला आता आपण पाहून घेते बैलाचं काय आहे तर. आता पहा म्हणलं या गुरुजीचं वावर आत्ताच्या याच्यातलं कसं म्हणजे सोयाबीन झालं मोकळं, सपाचक नागरटी करून ओके आहे. इथं बैलगाडी लावून द्या म्हणा तुम्ही. सगळ्याच्या बैलगाड्या इथं लावायचे एका दमानं. आणि बैल तिकडे आपल्या बंड्याच्या जवळ. हो गुरुजीचा जे बंडा आहे की वावरातला, तिथं मस्त झाडं गिडं आहे. हो तिथं एका सोयीनं बांधा म्हणा. जमलं का नाही? आणि पाणी आहे तिथंच. हो तर म्हणलं आता हे ढेपीचे पोते आणलेले आहेत. हे सगळे आता तिथं घेऊन जायचे बंड्यापाशी. कुटार आधीच आणलेला आहे. तर म्हणलं 2-2 पोते जाऊ देऊ मग. बरोबर ढेपही आणले का? बरं वा तेच तर म्हणलं राहायचा मोठा वर केला मग तुम्ही. चला मग आता हे घेऊन घेऊ तिकडे मग नाही का? हो चला. तेच म्हणलं कुठं बसता हो आता. यायले आपण एवढं चांगलं खाऊन गावलं तरी नाव नाही काढत. ढोरं वासर तरी लगाचा आशीर्वाद देईन आपल्याला. लोकांचं माणसाचं काय खरं आहे. चला घ्या आता, घ्या ढेपीचे पोते घ्या इकडे चला. झाले सगळे पोते? बरं ठीक आहे. पहा म्हणलं असं आहे, इथं कुटार आहे ढेपीचे पोते. ते बंडा आहे तिथं पाण्यास टाका आहे. आणि इथं आपले बैल बांधून द्यायचे झाडाचे. झाडाच्या हिशोबानं मागं बी आहे काही बंड्याच्या मागं जागा. जमलं नाही का? हो जमलं म्हणा, पण लगाच काय आता बैल ऊन नाही लागत आता दिवसभर समजा. हो तिकडे लगन आणि इकडे आता दिवसभर आपले उन्हीत नाही ढोरं इतकं काय सावली थोडी आहे. जरासं काही ना काही जरा वरून मंडप पाहिजे होता त्याच्यावर. खरोखर आहे थेटके साहेब. कसं उन्हीत आपण बैल बांधून देतो आपण. हे पहा त्याच्याकडे पाच बी नाही राहायच्या. हो आपल्याला जरासं एका जागी उभं राहिलं की चटचट ऊन लागते. बरोबर म्हणलं थोडंसं काहीतरी मंडपाची व्यवस्था करा बा इथं. तसं म्हणता नाही का? हो मी आला झाडा सावली होईल का ॲडजस्टमेंट नाही होणार नाही का? ऊन लागतील का चटचट? बरोबर ठीक आहे मग सांगून दे मंडपवाले इकडे मारून दे म्हणतो एक पट्टी नाही का अशी. बरं होऊन जाते मग मस्त. हे पा मामाजी 1000, 2000, 10,000 शिल्लक गेले चालते, पण आताच एक शेवटचंच लग्न आहे. मागे पुढे पाहू नका. कसं नावाचा खराबा करणं. बैल आता उन्हीतच होते नसन तसं. म्हणलं जरासं हिरवा आपलं ते बाजूनं कडावाचं वावर आहे कोणाचं इथं, ते विकत घ्या जरा साक. बरोबर ठीक आहे मग पाहू ना आपण. ते कडववाल्याला विचारून घेऊ. आपला शेजारीचा आहे त्याला म्हणतो दे गड्या. दिलं समजा किती आहे 20 गुंठ्या वाटते. पाहतो मग त्याला विचारून. विचारून पहा कसं बैलाला बी चांगलं जेवण माणसालाही चांगलं जेवण सगळ्या सारखंच झालं पाहिजे काय. चला आता इच्छा टपलं त्याला भेटून घेऊ आपण चालले जाऊ घराकडे. चला हो ना काही हरकत नाही. हो बरं पाहू मग आता ते बी नाही का? आता शेवटचंच लग्न म्हणल्यावर काय मागं पुढं पाहायचं. हो ठीक आहे मग चला आपण 15 तारीख या हिशोबानं आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर उद्याची 16 तारीख असं समजून
उद्याचा एपिसोड बनवू, कारण की एक एपिसोड आपला कॅन्सल झाला, बनवणे गुरुजीला शक्य झालं नाही ड्युटीमुळे. तरी पण पुरेपूर प्रयत्न करून आपण 17 ते 18 तारखेपर्यंत ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सगळेच आपले जे काही या लग्नामधले जे काही पॉईंट आहेत ते आले पाहिजे. त्यामुळे उद्याच्या एपिसोडमध्ये देवकुंडीचा कार्यक्रम, नानोरा, त्याचबरोबर हळद लावणे, मेहंदी कार्यक्रम, त्याचबरोबर नानमुखाचं जेवण, इतर ज्या काही गोष्टी आहेत ते उद्या कवर करून उद्या आपली सगळी इथून जे काही आहे आपली मंडळी, लग्न मंडळी तिकडची आमच्या इकडे निघणार आहे. इथपर्यंतचा उद्या एपिसोड दाखवण्यात येईल आणि 18 तारखेला आपण लग्नविवाहाचं दाखवणार आहोत. त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करावे, समजून घ्यावे. ठीक आहे, ओके. तर उद्या आपण पाहू हे भाग आणि त्यानंतर परवा दिवशी लग्नाचा भाग. ओके, चला भेटू उद्या 5 वाजता. आणि सर्वात एक महत्त्वाची सूचना की आपण जशा प्रकारे आपण आता स्टोरीनुसार हे व्हिडिओ बनवणार आहोत, यामध्ये हॉटेलचा रोल आहे, बाकीच्या सगळ्या घटना घडणार आहे. एकदम तुम्ही असं म्हणजे प्रेशर आणू नका की बा काहीच झालं नाही पाहिजे असं तसं. स्टोरीला मजा आली पाहिजे आणि शेवट तर चांगला आपण करणारच आहोत, याबद्दल काही शंकाच नाही. त्यामुळे थोडंसं म्हणजे सहकार्य करावं. जशी स्टोरी आहे तशी आपण सहन करावी. चूक भूल माफ देणे गेले. चला भेटू उद्या 5 वाजता.